चंद्रपूर नागपूर महामार्गावरील खांबाडा इथं प्रहार संघटनेनं ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनात माजी आमदार बच्चू कडूही सहभागी झालेले आहेत। आंदोलनामुळे चंद्रपूर नागपूर महामार्गावरची वाहतूक 1.5 तासापासून पूर्णपणे ठप्प झाली होती। धान, सोयाबीन आणि कापूस पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत आणि जे पीक हाती आलंय त्याला देखील भाव नाहीये। जोपर्यंत कर्जमाफी आणि हमी भाव मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात असंच आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे। धान उत्पादक शेतकरी मेला, सोयाबीन, कापूस काही हाती येणार नाही आणि आलेला मालाला सुद्धा भाव नाही आहे। पालकमंत्री उईके आहे ते आलेच नाही, अजून कोणाच्या शेतकऱ्याच्या धुऱ्यावर घेतलं नाही, साध्या बैठकीने आहे। तो कलेक्टरला 20 दिवस अगोदर निवेदन दिलं, त्यानं काल उत्तर दिलं। तुम्ही फक्त काय रेतीच्या गाडीवर लक्ष ठेवता का? इथं शेतकरी रोज मरता आहे। आज अर्ध्यापेक्षा कमी उत्पादन घटलेलं आहे। तर आम्ही पाहतोय आजार, प्रचंड रोग सोयाबीनवर आलेला आहे। बियाणं चुकीच्या पद्धतीने दिल्या गेले। मुख्यमंत्री विदर्भातला आहे, इथून 100 किलोमीटरवर मुख्यमंत्र्याचं घर आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा यावर साधा आढावा घेत नाही, बोलत नाही। कर्जमुक्ती आणि हमी भाव जेथपर्यंत तुम्ही घोषणा करत नाही तसे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात रोज एका जिल्ह्यात 2-2 आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही।